गेल्या 14 दिवसापासून जाफराबाद तहसील कार्यालयासमोर एससी अ/ब उपवर्गीकरण विरोधात बेमुदत साखळी उपोषण सुरू। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवणार असा उपोषणकर्त्यांचा निर्धार। जाफराबाद तहसील कार्यालयासमोर एससी समाजाच्या या ठिकाणी बेमुदत साखळी उपोषण सुरू आहेत आणि सध्या या ठिकाणी आपल्यासोबत काही महिला वर्ग आहेत। तर नेमकी तुमची मागणी काय आहे? मी डावरगाव इथून आलेली आहे, मीना संतोष आढावे। आणि आमच्या मागण्या अशा आहेत, एससी अ/ब उपवर्गीकरण हे तात्काळ रद्द करण्यात यावं आणि जोपर्यंत हे उपवर्गीकरण रद्द करण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि साखळी उपोषण हे चालूच ठेवणार आहोत। आरक्षण दिलेलं आहे सर्व समाजाला आणि जर 8% जर आरक्षण एकाच व्यक्तीला जर दिलं तर बाकीचे 58 लोक काय करतील याची सरकारने तात्काळ काळजी घ्यावी। जे उपोषण करते उमेश सुतारे आहेत आपल्यासोबत सध्या। तर भाऊ नेमकं आपली काय मागणी आहेत प्रमुख? सप्रेम जय भीम। सर्वप्रथम तुमचं या ठिकाणी आभार की तुम्ही या ठिकाणी येऊन आमच्या या साखळी उपोषणाला भेट दिल्याबद्दल। आमची या ठिकाणी तुमच्या माध्यमातून आम्ही सरकारला या ठिकाणी इशारा देऊ इच्छितो की सध्या सरकारने जे काही 13% आरक्षण म्हणजे जे काही एका समाजाला 8% आणि बाकीच्या 5% मध्ये एकूण 58 जातीला देण्याचा हे अ/ब वर्गीकरण चालू आहे, हे तात्काळ या ठिकाणी थांबण्यात यावे। आणि याला फक्त अ/ब विरोध फक्त बौद्ध समाज करत नाहीये, तर 59 पैकी 58 जाती या अ/ब विरोध करतायत। आता तुम्ही इथं बघू शकताय, फक्त पुरुष वर्गच नाही, पाण्या पावसाचे दिवस आहे आणि आमच्या समाजाच्या आज या ठिकाणी डावरगाव देवीने या ठिकाणी आमच्या माता मायमावल्या या ठिकाणी आलेल्या आहेत। तर सरकारने याचा कुठेतरी विचार करावा, नसता आम्ही न भूतो न भविष्यती असा या ठिकाणी उद्रेक जाफराबाद तालुक्यातून सुरू करू। तुमच्या ज्या मागण्या सरकारने जर मान्य केल्या नेमकं तुमचं पुढचं धोरण काय आहे? आम्ही या ठिकाणी प्रथम तुम्हाला सांगू इच्छितो की या ठिकाणी गेल्या 14 दिवसापासून या ठिकाणी समस्त बौद्ध समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी साखळी उपोषण चालू आहे। साखळी उपोषणाला समस्त तालुक्यातून खूप मोठा असा प्रतिसाद मिळत आहे। कालच आमचा सकल बौद्ध समाजाचा आणि सर्व एससी समाजाचा काल मुंबईत असा मोर्चा झाला। आमच्या बीड ते मुंबई असा पायी लॉंग मोर्चा एक 5-6 दिवसापूर्वी झाला। काही ठिकाणी आमच्या नेत्यांनी जाहीर असं केलंय की 31 जुलैच्या आत जर या सरकारनं जो काही निर्णय जर आम्हाला दिला नाही तर जो आमचे नेते काही आम्हाला काही मार्गदर्शन करतील की 31 जुलैला आम्ही संपूर्ण महाराष्ट्र बंद करू, असा जो काही आम्हाला इशारावरून आलेला आहे तो आम्ही या ठिकाणी जाफराबाद तालुका सुद्धा बंद करू। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उपवर्गीकरण रद्द उपवर्गीकरण रद्द उपवर्गीकरण रद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम।